जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला, मोठं गेलं रे माझ्या आईचं. मी घेतलं ती लिफ्ट, माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली रक्त बा, तिथलं रक्त बारे. या बऱ्या शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे, पाहायला पुरायले सगळे. नाशिकच्या जेलरोड भागात गेल्या आठवड्यात लिफ्ट कोसळल्याची घटना ताजी असतानाच लिफ्टशी संबंधित दुसरी दुर्घटना आडगाव स्थित मविप्र शिक्षण संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्याची मान वरून खाली येणाऱ्या लिफ्ट खाली अडकून ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर संबंधित महिलेच्या मुलानं रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला आणि रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत. व्यवस्थापन लपवाछपवी करत असल्याचा आरोप केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात एक तरुण माझ्या आईला मारून टाकलं रे असं म्हणत ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. त्याचा हा आक्रोश ऐकून संपूर्ण रुग्णालय परिसर सुन्न झालाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न विचारला जातोय. लिफ्ट पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला. अरे पाहू घ्या रे हे हात, मोठं गेलं रे माझ्या आईचं. अरे बाप रे, मारलं रे माझ्या आईला. व्हिडिओ काढला काय? अरे माझ्या आईला मारून टाकलं रे. या बऱ्या शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे, पाहायला पुरायले सगळे. या पाय एक जण सुद्धा बोलत नाही, माझ्या आईला मारून टाकलं. ज्योती अहिरे असं जखमी महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मविप्र शिक्षण संस्थेचे आडगाव येथे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी या ठिकाणी मोठी गर्दी असते. या ठिकाणी सफाई कामगार म्हणून कंत्राटी तत्वावर ज्योती अहिरे काम करतात. सोमवारी रुग्णालयात पहिल्या मजल्यावर त्या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. शस्त्रक्रिया विभागातील साहित्याची ने-आण करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र लिफ्ट आहे, जिचा रुग्ण आणि नागरिकांसाठी वापर केला जात नाही. या लिफ्टची वर खाली येणारी जागा मोकळी दिसल्यानं त्यांनी आतमध्ये डोकावलं. त्या खाली डोकावत असतानाच वरून लिफ्ट आली आणि त्यांची मान अडकली. यावेळी झालेल्या आवाजानं अन्य महिला कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि सर्वांनी मदतीसाठी धाव घेतली. लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का याची तपासणी आता केली जाते. यामुळे लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मेडिकल कॉलेज सारख्या गजबजलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळण्याची घटना घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत MVP मेडिकल कॉलेज प्रशासनानं तातडीनं चौकशीचे आदेश दिले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये लिफ्टची वायर तुटते किंवा तांत्रिक बिघाड होतो. सोसायटी किंवा विकासकांकडून लिफ्टच्या नियमित मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होतं आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये काही वेळा प्रवास करतात. या अशा कारणांमुळे लिफ्टचे अपघात होऊन नाहक बळी जातात, कुटुंब उद्ध्वस्त होतात. लिफ्टच्या अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे निवासी आणि सार्वजनिक ठिकाणच्या लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.